साताऱ्यातल्या कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये अवैध धंद्यांवरती चांगलीच कारवाई झाल्याची चित्र पाहायला मिळालेलं आहे। मी सध्या आहे कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता की कोयनानगर पोलिसांनी या अशा उत्सवाच्या काळामध्ये मोठी कारवाई केलेली आहे। यामध्ये आता जर आपण पाहिलं तर एका पॅसेंजर वाहतूक गाडीतून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात होती। त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये माहिती मिळाली आणि त्यांनी या गाडीवरती कारवाई केलेली आहे। सोबतच या वाहन चालक असेल किंवा अवैध धंदा करणारा इसम असेल त्याच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर गणेशोत्सव काळामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राखावा यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी गस्त देखील घालण्याचं सुरू आहे। सोबतच या सगळ्या संदर्भामध्ये या मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे। हा जर मुद्देमाल आपण पाहिला तर 83,000च्या आसपासचा मुद्देमाल त्यांनी हा जप्त केलेला आहे। त्यामुळे आता अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दाणलेले म्हणावे लागतील। सोबतच या ठिकाणी मटकाबुक्कीवरतीच काही दिवसापूर्वी देखील कारवाई केलेली आहे। त्यामुळे पोलिसांचा या परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन केलं जात आहे। अशा पद्धतीनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या कारवाई होणं अतिशय गरजेच्या होत्या आणि वारंवार स्थानिक माध्यमांनी हा प्रश्न उचलून धरलेला होता आणि त्यानुसारच आता पोलिस ॲक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता आपण पाहिलं तर अवैध धंदेवाले देखील आता त्यांचे देखील दाबे आणले आहेत। येणाऱ्या काळामध्ये अशा कोणत्याही प्रकार गैरप्रकार करू नये असं इथले पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ठणकावून सांगितले आणि त्यांच्या कारवाईतून त्यांनी दाखवून दिले आहे। कॅमेरामन संकेत समीर शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।